आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। यवतमाळमध्ये एका विद्यार्थिनीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपी तरुणाने पीडित तरुणीला यवतमाळ शहराजवळील मादनी घाटामध्ये नेऊन ही हत्या केली आहे। आरोपीने पीडितेच्या डोक्यात मोठा दगड घालून ही हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपीने कबुली जबाबात हत्येचं धक्कादायक कारण सांगितलं। महिनाभरापूर्वी घडलेल्या एका घटनेचा राग मनात धरून त्याने ही हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे। प्रमोद कोंदाने असं आरोपी तरुणाचं नाव असून तो वाघापूर येथील बनकर लेआउट परिसरात वास्तव्याला आहे, तर मृत तरुणीचं नाव धनश्री पेटकर आहे। पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। महिनाभरापूर्वी यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात एक अपघात घडला होता। यामध्ये धनश्रीने भरधाव वेगात दुचाकी चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपी प्रमोदला धडक दिली होती। या अपघातानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला। यावेळी धनश्रीने स्वतःचा बचाव करण्यासाठी चौकात आरडाओरडा सुरू केला। तिचा आवाज ऐकून आसपासचे लोक घटनास्थळी आले। त्यांनी प्रमोदला चोप दिला। हाच राग मनात धरून आरोपी प्रमोदने महिनाभराने धनश्रीची हत्या केली आहे। हत्येपूर्वी आरोपीने धनश्री सोबत ओळख वाढवली होती। संधी मिळताच तो धनश्रीला घेऊन यवतमाळ येथील मादनी घाटात गेला। निर्मनुष्य ठिकाण पाहून आरोपीने भला मोठा दगड धनश्रीच्या डोक्यात घातला। यानंतर सलग 4 वेळा आरोपीने धनश्रीच्या चेहऱ्यावर दगड घालून तिची हत्या केली। हत्येची ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत प्रमोदला बेड्या ठोकल्या। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली। या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।